आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। तिसऱ्या टप्प्यामधील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर। 11 लोकसभा मतदारसंघात 63.55% मतदानाची नोंद। 2019च्या तुलनेत 0.12% अधिक मतदान। चौथ्या टप्प्यासाठी 23,284 मतदान केंद्र सज्ज। 13 मेला मतदान। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन। निवडणुकीचा प्रचार करता येणार। निवडणुकीनंतर 2 जूनला सरेंडर करण्याचे निर्देश। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये 11 वर्षांनी निकाल। सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये तिघे निर्दोष। सबळ पुराव्यांच्या अभावी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे निर्दोष। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये निर्दोष ठरलेल्या तिघांच्या विरोधात हायकोर्टात जाणार। मूळ सूत्रधाराला सुद्धा अटक व्हावी। हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। 10वीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा राज्य मंडळाचा निर्णय। जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून नवीन शुल्क आकारणी। महानंदाचे एनडीडीबीकडे हस्तांतरण। राज्य सरकार मदर डेअरीला 253 कोटींचं अर्थसहाय्य सुद्धा करणार। प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। 7 दिवसांमध्ये जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अटही रद्द। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले। भाविकांनी घेतलं दर्शन। आजपासून चारधाम यात्रा सुरू। पुढील 6 महिने केदारनाथ धामचं दर्शन भाविकांसाठी खुलं।